नमस्कार, मी केदार घाटगे. बी न्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत. पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी. राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित माता पुरस्कार मिळाल्याबद्दल शारदा दाते यांचा इचलकरंजीतील ब्राह्मण महिला संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. स्वतः कर्करोगग्रस्त असतानाही दाते यांनी आपल्या मतिमंद मुलाचं उत्तमरित्या संगोपन करून त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकवण्यासाठी संधी मिळवून दिली आहे. कर्करोगग्रस्त असणाऱ्या शारदा दाती यांनी आपल्या मतिबंध मुलाला स्वतःच्या पायावर उभं केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळाली. या कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित माता म्हणून शारदा दाते यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशा पद्धतीचा सन्मान मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील शारदा दाते या पहिल्या महिला आहेत. हा सन्मान मिळाल्याबद्दल शारदा दाते यांचा इचलकरंजीतील ब्राह्मण महिला संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. यावेळी अमृता कुलकर्णी, रेखा सौंदत्तीकर, आर्या चांदेकर, स्नेहा कुलकर्णी, प्राची सौंदत्तीकर, रुपाली दिवाण, पूर्वा सौंदत्तीकर, तृप्ती हरिदास, आर्या फणसाळकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या. राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथल्या उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. सरपंच संपदा चौगुले यांच्या हस्ते साहित्य वितरण करण्यात आलं. गटविकास अधिकारी स्वर्गीय उत्कर्ष वागरे यांच्या स्मरणार्थ अर्जुनवाडा इथल्या वागरे कुटुंबियांच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आलं. सरपंच संपदा चौगुले यांच्या हस्ते साहित्य वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी PR वागरे, माजी सरपंच नामदेव चौगुले, मुख्याध्यापक शिवाजी पाटील, दिनेश माने, संदीप पाटील, प्रकाश ढेकळे, भगवान पाटील, संदीप मोरे, साधना इंगवले यांच्यासह शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील नावली इथं करवंदाच्या जाळीमध्ये काही वर्षांपूर्वी एक शिवलिंग आढळून आलं होतं. या स्वयंभू शिवलिंगासाठी लोकवर्गणीतून मंदिर बांधण्यात आलंय. महाशिवरात्री निमित्त या मंदिरात महापूजा आयोजित केली होती. पन्हाळा तालुक्यातील नावली गावाच्या माळावर करवंदीच्या झाडीमध्ये काही वर्षांपूर्वी एक स्वयंभू शिवलिंग आढळून आलं होतं. ग्रामस्थांनी त्या ठिकाणी छोटं मंदिर उभारलं होतं. आता स्थानिक ग्रामस्थांनी 2.5 लाख रुपये लोकवर्गणी जमा करून त्या ठिकाणी मंदिर उभारलंय. गावातील आमच्या अगोदरची पिढी होती, त्यांनी त्यांच्या परिस्थितीच्या त्याप्रमाणे त्यांनी कौलारू मंदिर छोटंसं बांधण्यात आलं. त्याच्यानंतर आता आम्ही म्हणजे सर्व गावकरी पाहुणे व आम्ही तिघजण, रमेश पाटील, जगन्नाथ पाटील व निवास पाटील यांनी काही आर्थिक मदत करून हे मंदिराची उभारणी केली. महाशिवरात्री निमित्त या मंदिरात विविध धार्मिक विधी पार पडले. सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत ग्रामस्थांनी दर्शनाचा लाभ घेतला. शाहूवाडी तालुक्यातील सावे इथं श्री निनाई देवी मंदिरासमोर बांधण्यात आलेलं मागासवर्गीय सभागृह ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषदेची परवानगी न घेता पाडलंय. सावे ग्रामपंचायत बरखास्त करावी, सरपंच, ग्रामसेवक यांची चौकशी होऊन कारवाई करावी या मागणीसाठी शाहूवाडी पंचायतीसमोर बहुजन रयत परिषद, डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. शाहूवाडी तालुक्यातील सावे गावात 2011 साली श्री निनाई देवी मंदिरासमोर आमदार फंडातून मागासवर्गीय समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्यात आलं होतं. मागासवर्गीय समाजाचं सभागृह मंदिरासमोर नको म्हणून कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायतीनं हे सभागृह जमीनदोस्त केलंय. याबाबतची तक्रार गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्याकडे दिली होती, पण त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. देवस्थान समितीचे सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शाहूवाडी पंचायत समितीसमोर आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचं नेतृत्व भीमराव साठे यांनी केलं. या आंदोलनामध्ये रमेश चांदणे, भीमराव साठे, संजय धोंगडे, अमित गायकवाड, सुशांत कांबळे, महेश सोने, अभिजित गोसावी, शंकर वडर सहभागी झाले होते. वार्तापत्रामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती. आनंदाची पहाट
विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तू प्रकल्प विराज सिटी. साईट संपर्क कागल एसटी स्टँड समोर नॅशनल हायवे NH4 लगत कागल. मोबाईल 9527608484. वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचा 70वा वर्धापन दिन नुकताच पार पडला. करवीर तालुक्यातील नंदवाळ इथल्या कवायत मैदानावर झालेल्या कार्यक्रमात परेडची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या 70व्या वर्धापन दिनानिमित्त नंदवाळ इथल्या कवायत मैदानावर विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. पोलीस दलाचे सहाय्यक समादेशक चंद्रकांत शारबिद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सहाय्यक समादेशक शिवाजीराव जमदाडे यांनी राज्य राखीव पोलीस दलाचं कार्य विशद केलं. शहीद जवान कॉन्स्टेबल कोकणी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राम सोसायटीचे चेअरमन BA पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय मेडशिंगे, सरपंच सेवा संघाचे समन्वयक सुरेश राठोड यांनी मनोगत व्यक्त करताना राज्य राखीव पोलीस दलाच्या कामगिरीबद्दल प्रशंसेद्वारे उद्गार काढले. यावेळी पोलीस जवानांनी परेडची प्रात्यक्षिकं सादर केली. गडमुडशिंगीचे माजी सरपंच जितेंद्र यशवंत, उद्योजिका सुमित्रा भोसले, उद्योजक विकास बिसुरे यांच्यासह नंदवाळचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. आधी पुनर्वसन मग धरण असा कायदा असताना आंबेओळ धरणाचं काम घळभरणी करून सुरू झालंय. घळभरणीच्या ठिकाणी बंदूकधारी पोलीस ठेवून एक प्रकारे सरकारनं दडपशाही सुरू केली आहे. मात्र त्यामुळे धरणग्रस्त शेतकरी अधिक आक्रमक बनलेत. आजरा तालुक्यातील आंबेओळ धरणग्रस्तांनी नुकताच मेळावा घेऊन पुढील लढ्याची दिशा ठरवली आहे. जिल्हाधिकारी संवेदनशील असतील तर 17 मार्चपर्यंत पुनर्वसनाबाबत बैठक बोलवावी, अन्यथा 18 मार्चला धरणावर जाऊन घळभरणीचं काम बंद पाडू असा खणखणीत इशारा धरणग्रस्तांनी दिलाय. त्यासाठी आता आरपारची लढाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आजरा तालुक्यातील आंबेओहळ धरणाच्या घळभरणीचं काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. अजूनही धरणग्रस्तांचं पुनर्वसन झालेलं नाही, त्यामुळे धरणग्रस्तांना देशोधडीला लावण्याचं काम शासनाकडून होत असल्याचा दावा करत पुन्हा एकदा स्थानिक शेतकरी एकवटलेत. नुकताच धरणग्रस्तांचा मेळावा पार पडला. आमचा धरणाला किंवा घळभरणीला विरोध नाही, पण आधी पुनर्वसन मगच धरण या कायद्यानुसार पुनर्वसनाचं काम पूर्ण करूनच घळभरणी व्हायला हवी होती. पण धरणग्रस्तांना विचारात न घेता त्यांना वाऱ्यावर सोडून बेकायदा घळभरणी सुरू आहे. अशावेळी संवेदनशील जिल्हाधिकाऱ्यांनी 17 मार्चपर्यंत बैठक बोलवावी, अन्यथा कोणत्याही परिणामाची तमा न बाळगता 18 मार्चला धरणावर जाऊन घळभरणीचं काम बंद पाडू असा इशारा धरणग्रस्तांनी दिलाय. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांची पायमल्ली करत पुनर्वसनाचे कोणतेही काम पूर्ण न करता आंबेओळ धरणाच्या घळभरणीचे काम शासन आणि प्रशासनाने सुरू केलेले आहे. आंबेओळ धरणग्रस्तांना वाऱ्यावर सोडण्याचं हे काम त्यांच्यावर अन्याय करणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी 17 तारखेपर्यंत पुनर्वसनाबद्दल जर बैठक बोलावली नाही तर 18 तारखेला आंबेओळ धरणावर जाऊन घळभरणीचे काम बंद पाडण्याचा निर्धार आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घेण्यात आलेला आहे. आजरा तालुक्यातील आंबेओहळ सर्फनाला आणि उचंगी धरणांसाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही कायम आहे. आता तर धरणग्रस्तांचा संयमाचा अंत होत असून उग्र आंदोलन उभारण्याची चिन्ह आहेत. मौजेवडगाव परिसरातील बारगीर मळ्यापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. हा रस्ता तातडीनं दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंच काशीनाथ कांबळे आणि तंटामुक्त अध्यक्ष महेश कांबरे यांनी दिला. हातकणंगले तालुक्यातील हेरले ते मौजेवडगाव दरम्यान 2 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागानं या रस्त्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केलाय, पण या निधीतून केवळ 1.5 किलोमीटर रस्ता होणार आहे. उर्वरित बारगीर मळ्यापर्यंतच्या रस्त्यासाठी निधी अपुरा पडतोय, त्यामुळे दळणवळणासाठी अडथळा येतोय. जिल्हा परिषदेनं तातडीनं हा रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मौजेवडगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी दिलाय. यावेळी सरपंच काशीनाथ कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष महेश कांबरे, पोलीस पाटील अमीर हजारी, विनायक चौगुले, महादेव आवटे, गुरुनाथ डोळे, शकील मुल्लाणी उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त आळते इथं महिलांच्या सहभागातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. जैन समाजवीर महिला मंडळाच्या वतीनं हा प्रबोधनपर उपक्रम आयोजित केला होता. हातकणंगले तालुक्यातील आळते इथं दिगंबर जैन समाज आणि वीर महिला मंडळाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त प्रबोधन रॅली काढण्यात आली. महिलांसाठी आयोजित केलेल्या या रॅलीची सुरुवात सामूहिक नमोकार महामंत्रानं झाली. भारती पाटील आणि तेजस्विनी पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.
या रॅलीमध्ये लेक वाचवा देश वाचवा, मास्कचा वापर करा, झाडे लावा झाडे जगवा, बेटी बचाव बेटी पढाव, पहिली बेटी सोन्याची पेटी, स्त्रीभ्रूण हत्या करू नका, पर्यावरण वाचवा असे प्रबोधनात्मक फलक झळकत होते. आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. गुणवत्ता, दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स नाते अविरत जुळते. वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत. शाहूवाडी तालुक्यातील जागृत देवस्थान असणाऱ्या श्री धोपेश्वर देवाची यात्रा उत्साहात पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळत 50 भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला. शाहूवाडी तालुक्यातील कासार्डे जावली परिसरातील ग्रामदैवत श्री धोपेश्वर देवाची यात्रा भाविकांविना पार पडली. मधुकर जंगम, नागेश जंगम यांच्या हस्ते दुग्धाभिषेक सोहळा संपन्न झाला. मलकापुरातून धोपेश्वर मंदिरात पालखी नेण्यात आली. 50 भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्याच्या गजरात मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा निघाली. भाविकांनी पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण केली. यात्रा कमिटीनं कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन केलं, त्यामुळे गर्दी टाळता आली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नाना तोलके, सरपंच यशवंत पाटील, उपसरपंच चंद्रकांत तोलके, उपाध्यक्ष तुकाराम पाटील, आनंदा पाटील, सुनील पाटील, संतोष वरेकर, संतोष कांबळे, संतोष लंबोरे, बाबू जानकर, केशव पाटील, दत्तात्रय भिलारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दीन दुबळ्यांची सेवा आणि निराधारांना आधार देणं हीच खरी ईश्वर सेवा आहे, असं प्रतिपादन उद्योगपती चंद्रकांत पाटील यांनी केलं. करवीर तालुक्यातील परिते इथं शांताई वृद्धाश्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. करवीर तालुक्यातील परिते इथं शांताई वृद्धाश्रम सुरू करण्यात आले. या वृद्धाश्रमाचं उद्घाटन उद्योगपती चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. परितेच्या सरपंच अक्काताई कारंडे, विनायक कुलकर्णी, अजित पाटील, अविनाश तडुले, पूजा पाटील, सर्जेराव पाटील, PK मिठारी, AK कांबळे यांनी वृद्धाश्रमातील सुविधांबद्दल कौतुक केलं. उद्घाटन प्रसंगी भोगावती परिसरातील नागरिक उपस्थित होते. करवीर तालुक्यातील कुरुकली इथल्या भोगावती महाविद्यालयातील गुणवत्ता तपासणीसाठी देशभरातील नामवंत तज्ज्ञ आले होते. या तपासणी समितीचं उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं. करवीर तालुक्यातील कुरुकली इथल्या भोगावती महाविद्यालयातील अध्ययन, अध्यापन, क्रीडा आणि सामाजिक कार्यातील गुणवत्ता तपासणीसाठी दिल्लीतील डॉक्टर माझहीर किडवाई, मिझोरमचे डॉक्टर K विद्यासागर, आसाममधील डॉक्टर चैतन्य बोरा यांच्यासह मान्यवर आले होते. या तपासणी समितीचं उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आलं. महाविद्यालयातील युवतींनी लेझिम आणि मैदानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली. मान्यवरांचं स्वागत प्राचार्य डॉक्टर दिनकरराव पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे, सर्जेराव पाटील यांनी केलं. गुणवत्ता समितीमार्फत कॉलेजचे ग्रंथालय, विषय विभाग, प्रयोगशाळा, वसतिगृह, इंडोर क्रीडांगण या विभागांची तपासणी करण्यात आली. उपप्राचार्य RA सरनोबत, डॉक्टर TM चौगले, PS पाटील यांनी समितीला माहिती दिली. करवीर तालुक्यातील वाशी इथल्या सुप्रसिद्ध बिरदेव मंदिरात बिरदेव मूर्ती प्रतिष्ठापना धार्मिक वातावरणात करण्यात आली. आकर्षक रंगरंगोटीमुळे बिरदेव मंदिर परिसरातील वातावरणात प्रसन्नता आली होती. करवीर तालुक्यातील वाशी इथं प्राचीन आणि सुप्रसिद्ध बिरदेव मंदिर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिरात श्री बिरदेवाची नवी मूर्ती बसवण्यात आली आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत कार्यक्रमानं करण्यात आली. यानिमित्त श्रींच्या मूर्तीची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गात ठिकठिकाणी श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. भंडाऱ्याची उधळण आणि बिरोबाच्या नावानं चांगभलच्या गजरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचं पालन करत हा धार्मिक सोहळा संपन्न झाला. याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं. नमस्कार.